Disclaimer: This video is for education purpose only. No copyright infringement. This copyright belongs to its rightful owner. Credit goes to respective online video composers, teacher, institute and speakers, as well as video music composers and singers. रयत शिक्षण संस्था SHGM कॉलेज कोपरगाव ऑनलाइन लेक्चर MCOM सेकंड सेमिस्टर 3 या वर्गातील आपण सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक खरनार BR हार्दिक स्वागत करते। आज आपण व्यवसाय संशोधन पद्धती या विषयाचा अभ्यास करणार आहोत। व्यवसाय संशोधन पद्धती या विषयातील प्रकरण नंबर 1 व्यवसाय संशोधनाची संकल्पना याचा आपण अभ्यास केला आहे। यामध्ये आपण व्यवसाय संशोधन म्हणजे काय, संशोधन कशासाठी केलं जातं, संशोधनाचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, उद्दिष्टे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास केला आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण संशोधन समस्येचे सुसूत्रीकरण, संशोधन गृहीत कृत्यांचा विकास, संशोधन आराखडा आणि नमुना निवड याचा आपण अभ्यास करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधन समस्येचे सुसूत्रीकरण, संशोधन समस्येची संकल्पना आणि उद्दिष्टे अशा 3 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण प्रस्तावना अभ्यासू। संशोधन हा निष्कर्ष प्राप्तीसाठी भौतिक वस्तू, साधने आणि माहिती यांचा केला जाणारा अभ्यास आहे। चांगल्या स्वरूपाचे संशोधन होण्यासाठी योग्य संशोधन आराखडा तयार होणे ही संशोधनाची पहिली पायरी आहे। संशोधन आराखडा संशोधनासाठी आवश्यक असणारे सर्व घटक एकाच वेळी पुरवतो। त्याचबरोबर संशोधनाची रचना आणि दुवे हे देखील ठरवतो। इथे आपण संशोधन समस्येचे सुसूत्रीकरण करण्यासाठी सर्वप्रथम संशोधन ज्या विषयावर केलं जाणार आहे त्या विषयाचा निष्कर्ष काढण्यासाठी संशोधन करतो। म्हणजेच संशोधन हे निष्कर्ष प्राप्तीसाठी केलं जातं। ज्या विषयाचं, ज्या वस्तूसंबंधी किंवा ज्या माहितीसंबंधी आपण त्या विषयाचं सखोल अध्ययन करत आहोत, ते अध्ययन करण्यासाठी आपण सर्वप्रथम त्या विषयाचा आराखडा तयार करतो। कारण आराखडा तयार केल्यानंतरच आपल्याला त्या विषयाचं सखोल अध्ययन करणं शक्य होतं। थोडक्यात आपल्या संशोधनाला दिशा मिळते। जसं तुम्ही विमानातून प्रवास करत असताना तुम्हाला दिशा दर्शविण्यासाठी होकायंत्राची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे संशोधक हा संशोधन करण्यासाठी आराखड्याचा आधार घेतो। कारण आराखड्यामध्ये आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाने आणि कशाप्रकारे संशोधन करायचं आहे या संबंधीची त्याला माहिती मिळते। थोडक्यात एक दिशा मिळते की संशोधन कशा प्रकारे केलं जावं। म्हणजेच संशोधनाची दिशा मिळण्यासाठी संशोधकाला सर्वप्रथम आराखडा तयार करावा लागतो। कारण आराखडा हा होकायंत्राप्रमाणे दिशा दर्शविण्याचं काम करत असतो। संशोधन समस्येचं सुसूत्रीकरण, साध्या शब्दात समस्या कशाला म्हटली जाते तर समस्या म्हणजे सैद्धांतिक किंवा व्यावहारिक परिस्थितीत किंवा पातळीवर अनुभवायला आलेली अडचण सोडविण्याचे काम संशोधनाद्वारे केले जाते। म्हणजेच समस्या कशाला म्हटली जाते तर एखादा सिद्धांत मांडत असताना किंवा व्यावहारिक पातळीवर आपणही दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यासमोरही असंख्य स्वरूपाच्या समस्या निर्माण होतात। या समस्या का निर्माण झाल्या किंवा विशिष्ट पातळीवर आपण एखादी समस्या अनुभवली असेल, म्हणजे इथे आपण म्हटलं की विशिष्ट पातळीवर अनुभवायला आलेली अडचण
ती अडचण का निर्माण झाली आहे, तर ही अडचण सोडविण्याचं काम संशोधनाद्वारे केले जाते. सामाजिक शास्त्रामध्ये संशोधकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी एक भाग म्हणजे समस्या असूनही ती दिसणे शक्य होत नाही. म्हणजे काही समस्या अशा असतात ज्या अस्तित्वात आहेत, अनुभवायला येत आहेत, मात्र त्या आपणास दिसत नाही. जशी वस्तू आपण बघू शकतो तशी समस्या दिसू शकत नाही. मग संशोधक अशा विषयाचं संशोधन करत असताना एखादी समस्या निर्माण झाली असेल तर ती समस्या का निर्माण झाली आहे ती आपण अनुभवतो, मात्र ती आपल्याला उघड्या डोळ्यांनी स्पष्ट स्वरूपात दिसत नाही. म्हणजे ती आपल्याला दिसणे शक्य होत नाही. मग अशा ज्या समस्या आहेत त्या समस्या निश्चित स्वरूपात तयार करणे आणि त्याचे सूत्रीकरण अथवा संशोधनाच्या दृष्टीने मांडणी करणे ही पूर्व आवश्यक बाब आहे. संशोधन विषयाची संशोधन समस्या निर्मिती करणे ही शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनाची पहिली पायरी मानली जाते. म्हणजेच संशोधन करत असताना संशोधकाला त्या विषयाच्या संशोधनामध्ये निष्कर्ष मांडण्यासाठी सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा परिपूर्ण पुरावा नसतो. जसं मी तुम्हाला पहिल्या प्रकरणात सांगितले की आपण IPR मध्ये म्हणजे TY-BComच्या एमलॉ सब्जेक्टमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट या प्रकरणामध्ये काही कॉपीराईटचा पेटंटचा आपण अभ्यास केला होता. तर तिथे काय सांगितलं, समजा आपण तिथे एक एक्झाम्पल घेतलं होतं की कडुनिंबाला औषधी गुणधर्म असणारी वनस्पती म्हणून घोषित केलं आहे. तर का केलं आहे, तर हे आपल्याला प्रयोगांती सिद्ध झालं आहे. किंवा हळदीला पेटंट मिळालेलं आहे की जखमेवरती ती गुणकारी आहे. हे कशातून सिद्ध झालं आहे, तर संशोधनातून. म्हणजे संशोधन काय सांगतं की एखाद्या विषयाचं तुम्ही सखोल अध्ययन करा, मात्र अध्ययन करत असताना आपल्याला त्याचा परिपूर्ण पुरावा लागतो आणि हा पुरावा आपल्याला केवळ प्रयोगांती सिद्ध होऊ शकतो. म्हणजेच संशोधक ज्या विषयाचं संशोधन करणार आहेत त्या विषयासंबंधी परिपूर्ण अभ्यास करून निष्कर्ष मांडतो आणि आपण जो निष्कर्ष मांडलेला आहे तो सिद्ध करण्याचा देखील तो प्रयत्न करत असतो. आणि असं जे केलेलं संशोधन आहे ते सर्व क्षेत्रामध्ये सारख्याच स्वरूपात असतं. त्यानंतर पुढची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे संशोधन समस्यांची संकल्पना. संशोधन समस्या संशोधकाची उद्दिष्टे स्पष्ट करते. म्हणूनच समस्या निर्माण झाल्याशिवाय संशोधन पुढे जाऊ शकत नाही. एखादी समस्या निर्माण झाली तरच आपण तिच्यावर संशोधन करतो, अदरवाईज आपण त्या विषयाचं संशोधन करणं कधीही शक्य होत नाही. कारण समस्या नसेल तर आपण त्या विषयाची माहिती मिळवणार नाही, म्हणजेच आपण त्यात पुढे जाणार नाही. त्यामुळे संशोधनाला सुरुवात करण्याआधी संशोधन समस्या पक्की करणे आणि तिचे सूत्रीकरण करणे ही संशोधनातील पहिली पायरी आहे. बघा, कोणत्याही विषयाचं जर संशोधन करायचं ठरवलं तर सर्वप्रथम संशोधन करण्यासाठी आपण संशोधनाचा विषय निवडणं आवश्यक आहे. जसं समजा मी ठरवलं की एखाद्या औद्योगिक संस्थेमधील कामगारांच्या प्रश्नाबाबत मला अभ्यास करायचा आहे, कामगारांच्या समस्या जाणून घ्यावयाच्या आहेत. मग या समस्या जाणून घेण्यासाठी मी प्रत्यक्ष त्या औद्योगिक संस्थेला भेट देणं आवश्यक आहे आणि भेट दिल्यानंतर मी विषय निवडणं आवश्यक आहे. खरंच कामगारांच्या समस्या आहेत का? मग कामगारांच्या समस्या काय आहेत? सपोज मी इथे एक्झाम्पल घेईल की XYZ कंपनीमध्ये असणाऱ्या कामगारांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविणे. मग आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मी एखाद्या रबर कंपनीचं रिसर्च करते, संशोधन करते. मग रबर कंपनीमध्ये काय आहेत की त्या ठिकाणी निर्माण होणारं जे प्रदूषण आहेत, हवा प्रदूषण आहेत, हे हवा प्रदूषण रबर कंपनीमध्ये असणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर अपायकारक आहे.
किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर ते विपरीत परिणाम करते. हे मला काय करायचं आहे? संशोधन करायचं आहे. मग हे संशोधन करत असताना मी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामगारांची भेट घेऊन, कामगारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्यानंतर त्यावरती संशोधन मांडेन. म्हणजेच इथे संशोधन काय सांगते की एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर त्यावर संशोधन करतो, अन्यथा केलेलं संशोधन हे निरर्थक ठरते. जर समस्याच नसेल तर आपण तिच्यावर उपाययोजना सुचवू शकत नाहीत. म्हणजे संशोधन करण्यासाठी सर्वप्रथम समस्या निर्माण होणं आवश्यक आहे आणि ही समस्या निर्माण झाल्यानंतर तिचं सुसूत्रीकरण करणे, तिची मांडणी करणे किंवा तिचा आराखडा तयार करणे ही संशोधनातील पहिली पायरी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे. कोणत्याही स्वरूपाच्या किंवा पद्धतीच्या संशोधनामध्ये संशोधन समस्या, संशोधन प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक असतो. सर्वसाधारणपणे संशोधन प्रक्रियेतील एक विधान म्हणून संशोधन समस्येकडे पाहिले जाते. साधारणपणे एखाद्या क्षेत्रात दैनंदिन स्वरूपाचे काम करताना एखाद्या व्यक्तीला समाधान होते. त्या बाबीवर मनुष्य संशोधन करतो. यामध्ये विविध प्रक्रियांचा समावेश होतो. त्या प्रक्रिया आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. त्यातील पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे समस्या ओळखण्यातील मूलभूत संकल्पना. साधारणपणे संशोधन समस्या ही 5 मूलभूत घटकांच्या आधारे वर्गीकृत केली जाते. बघा, संशोधनाच्या सूत्रीकरणामध्ये आपण अभ्यासलेत किंवा संशोधन संकल्पनेमध्ये आपण अभ्यासलेत की समस्या निर्माण झाली तरच संशोधन केलं जातं, अन्यथा आपण संशोधन करू शकत नाही. म्हणजेच इथे संशोधन करत असताना संशोधनामध्ये समस्या ओळखणे आणि त्या समस्या ओळखण्यामागेही 5 घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. समस्या कशा प्रकारे ओळखावी तर त्यासंबंधी 5 मूलभूत संकल्पनांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर त्यातील पहिली जी संकल्पना आहे, पहिला जो घटक आहे तो म्हणजे जी समस्या आहे ती व्यक्तिगत अथवा सामूहिक स्वरूपात समान पातळीवर जाणवायला पाहिजे किंवा सर्वांसाठीचे ते समाधान असले पाहिजे. आपल्यासमोर जी समस्या निर्माण झालेली आहे ती समस्या एकतर व्यक्तिगत पातळीवर असावी किंवा सामूहिक पातळीवर समान स्वरूपात जाणवायला हवी. जशी कोविड-19ची समस्या आहे, व्यक्तिगत पातळीवरही जाणवते, सामूहिक पातळीवरही जाणवते आणि तिच्यावर जी आपण उपाययोजना सुचवणार आहोत तर ती उपाययोजना म्हणजे तिचं समाधान हे सर्व पातळीवर समाधानकारक असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा घटक सांगितला की समस्या निवडीमागे काही विशिष्ट उद्दिष्टे प्राप्त करणे आवश्यक आहे. आपण जी समस्या निवडली आहे किंवा ज्या समस्येवर आपण उपाययोजना सुचविणार आहोत त्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी काही विशिष्ट उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठीच आपण संशोधन करणं आवश्यक आहे. म्हणजेच इथे दुसरा घटक काय सांगतो की समस्या निवडीमागे काही विशिष्ट उद्दिष्टे प्राप्त करणे आवश्यक आहे. कोविड-19वरती व्हॅक्सिन शोधतोय ते सर्वांसाठी शोधतोय, सर्वांच्या आरोग्यासाठी शोधतोय. म्हणजे पूर्वीप्रमाणे परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी आपण उपाययोजना सुचवितोय. म्हणजे हे उद्दिष्ट आहेत की सर्वांच्या आरोग्याच्या काळजीपोटी आपण संशोधन करतोय. म्हणजे हे उद्दिष्ट कसं आहेत, आपलं समाधानकारक आहेत, पॉझिटिव्ह आहेत. तिसरा घटक इथे सांगितला आहे की उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी साधनतंत्रे उपलब्ध असले पाहिजे. जी समस्या आपण शोधणार आहोत त्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी वेगवेगळी साधने आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहेत. म्हणजे विविध तंत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथं उद्दिष्ट सांगितले की उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी वैकल्पिक साधनांच्या दृष्टीने संबंधित साहित्य असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या समस्येवर उपाययोजना सुचविणार आहोत त्यासाठी वैकल्पिक साधनांच्या दृष्टीने जी संसाधने आवश्यक आहेत ती देखील उपलब्ध होणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर 5वा घटक सांगितला आहे की असमाधान अथवा अडचण जाणवण्यासाठी तशा स्वरूपाचे
पर्यावरण असणे गरजेचे आहे. म्हणजे ज्या समस्या आपल्यासमोर निर्माण होत आहेत, तर त्या समस्या निर्माण होत असेल तर तशा प्रकारचं पर्यावरण तिथे उपलब्ध होणं आवश्यक आहे, तरच आपल्याला त्या समस्येपर्यंत जाता येणं शक्य होतं. त्यानंतर संशोधनाच्या उद्दिष्टांमध्ये दुसरी प्रक्रिया सांगितली आहे ती म्हणजे समस्येची निवड. संशोधनासाठी निवडण्यात येणाऱ्या विषयाची काळजीपूर्वक निवड होणे गरजेचे आहे. त्यासाठी काळजीपूर्वक अभ्यास होणे देखील आवश्यक आहे. संशोधन समस्या हे संशोधकाच्या अभ्यासातून, निरीक्षणातून तयार झालं पाहिजे. म्हणजेच एखादी समस्या आपल्याला अनुभवायस येते, जाणवते, मात्र ती का जाणवते, तिचा अनुभव सर्वांना येतोय, मात्र ती स्पष्टपणे दिसत नाही येत. मग अशा वेळेस संशोधकाने ह्या समस्येच्या सखोल जाऊन तिचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजेच संशोधनाच्या अभ्यासातून किंवा निरीक्षणातून ही समस्या निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणजे ती निर्माण झालेली आहे, आपण ती अनुभवतो, ही सर्वांच्या निदर्शनास आणून देणं हे संशोधकाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट सांगितलं आहे समस्येचा स्रोत. संशोधन समस्येचे स्रोत पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येते. सभोवतालच्या पर्यावरणातील असमाधान अथवा अशांतता हे संशोधन समस्येचे स्रोत सांगता येते. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये, सभोवतालच्या वातावरणामध्ये असमाधान किंवा अशांतता का निर्माण झालेली आहे आणि ही अशांतता दूर करण्यासाठी किंवा या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी विविध साधने किंवा स्रोत उपलब्ध आहेत हे पटवून देणं हे संशोधकाचं उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे दुसरा स्रोत सांगितला आहे की संशोधकाच्या कार्यक्षेत्रात जे विविध स्वरूपाचे बदल होतात त्या होणाऱ्या बदलांचे दर योग्य समायोजन साधले गेले नाही तर विविध अडचणी निर्माण होतात. म्हणजे जे विविध पातळ्यांवरती बदल झालेले आहेत त्या बदलांचे जर योग्य समायोजन साधले गेले नाही तर त्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर तिसरा स्रोत सांगितला आहे तो म्हणजे उद्योग व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रातील सातत्याने बदलत जाणारी परिस्थिती. व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने जर आपण विचार केला, सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल दिले की मनुष्यबळाच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार केला तर उद्योग व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात जर परिस्थितीमध्ये बदल होत असेल तर तो देखील समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठीचा एक स्रोत आहे. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे ते म्हणजे संशोधन समस्येच्या निश्चितीची गरज. बऱ्याच वेळेस आपण असं ऐकतो की समस्यांची रचना अथवा मांडणी ही जर सुस्पष्ट केली गेली तर समस्या योग्य मार्गाने सोडविली जाते. ज्या समस्येवरती आपण संशोधन करणार आहोत ते संशोधन जर स्पष्ट स्वरूपात मांडलं तर अशा वेळेस आपल्याला त्या समस्येच्या मार्गाने जाणं शक्य होतं. म्हणजेच ती समस्या आपल्याला योग्य मार्गाने सोडविता येणं शक्य होतं. मग अशा प्रकारे संशोधन समस्येच्या निश्चितीची गरज का आहेत हे आपल्याला पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने सांगता येईल. संशोधन समस्येच्या निश्चितीच्या गरजेमध्ये पहिला मुद्दा सांगता येईल तो म्हणजे संशोधन विषयाची निश्चिती. संशोधन विषयाची निश्चिती आणि सुस्पष्ट कल्पना आली तर त्यानुसार संशोधन विषयाची निश्चिती होते. म्हणजेच आपण ज्या विषयाचं संशोधन करणार आहोत त्या विषयाचं संशोधन करत असताना आपला विषय जर निश्चित झाला तर त्या विषयाच्या अनुषंगाने आपण संशोधन करतो. समजा आपल्याला इथे संशोधन करायचं आहे की एखाद्या ABC लिमिटेड कंपनीमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणे. मग कर्मचारी वर्तनाचा अभ्यास करत असताना आपण काय केलं आहे, संशोधन विषयाची निश्चिती केली. व्यवसायात समस्या जाणवते, मग ती समस्या जर कर्मचारी वर्तनामुळे जाणवत असेल तर आपण कर्मचारी वर्तन हा विषय इथे निवडला आहे. त्यानंतर दुसरी गरज आपल्याला सांगता येईल संशोधनाची व्याप्ती.
संशोधनाची व्याप्ती ही मर्यादा ठरविल्यानंतर त्यानुसार निश्चित होते की त्यामुळे संशोधनाला कालावधी किती लागेल, तसेच विषय क्षेत्राची व्यापकता आणि मर्यादा याची देखील कल्पना संशोधकाला येते. म्हणजेच व्याप्ती आणि मर्यादा ठरविल्यानंतर त्यानुसार संशोधन निश्चित होते. त्यामुळे संशोधक ज्या विषयाचं संशोधन करणार आहेत त्या विषयाची माहिती मिळविण्यासाठी आपल्याला किती काळ लागेल, किती वेळ लागेल या संबंधीची आगाऊ माहिती तो मिळू शकतो. म्हणजे त्याला एकंदरीत आगाऊ अंदाज येतो आणि हा अंदाज या संशोधन समस्येच्या स्वरूपावरून ठरविणं शक्य होतं. त्यानंतर संशोधन समस्येच्या निश्चितीमध्ये तिसरी गरज आहे ती म्हणजे जनसंख्या नमुना निवड. संशोधन समस्येची निश्चिती झाली तर त्या समस्येचे संबंधित जनसंख्या किती आहे याचा अंदाज घेऊन त्या जनसंख्येपैकी किती नमुना संशोधनासाठी घ्यावायचा किंवा कोणती नमुना पद्धत संशोधनासाठी वापरायची याचे योग्य नियोजन केले जाते. म्हणजे जी समस्या आपल्याला निवडायची आहेत, जसं मी आता एक्झाम्पल दिलं लास्ट पॉईंटमध्ये की EBC कंपनीमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणे, व्यवसाय संस्थेचा कमी होत जाणारा नफा, या नफ्यामागे कर्मचारी वर्तन हा घटक आपण विचारात घेतला आहे. तर कर्मचारी वर्तनाचा अभ्यास करत असताना एकूण किती कर्मचारी विचारात घ्यायचे, म्हणजे एकूण किती जनसंख्या विचारात घ्यायची, त्या जनसंख्येपैकी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांपैकी नमुना म्हणून किती कर्मचारी आपण अभ्यासासाठी घ्यावायचे. मग 2 कर्मचारी घ्यायचे, 4 घ्यायचे की 1 घ्यायचे, या संबंधीचं नियोजन जनसंख्या नमुना निवडीमध्ये विचारात घेतलं जातं. आणि त्यानंतर संशोधन समस्येच्या निश्चितीमध्ये चौथी गरज आहे ती म्हणजे गृहीतकृत्य मांडणी, माहिती संग्रहण साधने आणि संख्याशास्त्रीय तंत्रे. समस्येची अचूक मांडणी झाली तर त्यावरून गृहीतकृत्यांची मांडणी योग्य मार्गाने करता येते. त्याचप्रमाणे माहिती गोळा करण्यासाठी कोणती साधने वापरायची हे देखील ठरविता येते. म्हणजेच आपण कोणतंही संशोधन करत असताना सर्वप्रथम गृहीतकृत्ये मांडतो, हायपोथेसिस मांडतो. ही गृहीतकृत्ये मांडण्यामागे कारण काय आहेत की विशिष्ट परिस्थिती आपण गृहीत धरून संशोधन करतोय आणि त्यानुसार माहितीच्या संग्रहणासाठी, संग्रहण म्हणजे साठा, माहिती गोळा करण्यासाठी आपण जी साधने वापरणार आहोत त्या साधनांची स्पष्ट मांडणी संशोधन अहवालामध्ये मांडलेली असते, संख्याशास्त्रीय तंत्रे मांडलेली असते. मग तुम्ही कोणता ग्राफ इथे दर्शविणार आहात, त्या ग्राफद्वारे तुम्ही संशोधन दाखविणार आहात. म्हणजेच ज्या मार्गाने तुम्ही माहिती गोळा करणार आहात त्याचे गृहीत कृत्ये, माहिती संग्रहण साधने आणि संख्याशास्त्रीय तंत्रे याचा सर्वप्रथम विचार केला जातो आणि त्या अनुसरून किंवा त्या मार्गाने माहिती गोळा केली जाते. या सर्व कारणांमुळे संशोधन समस्या निश्चित होणे गरजेचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अटेंडन्स फिल करायचे आहेत. ही अटेंडन्स तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.